तर ना आता मम्मीने ना आवळ्याचा मुरंबा करायला घेतलेलं. तर मम्मीने खूप सारे आवळे आणले होते बघा. आणि हे आहे गूळ, 2 पॅकेट गूळ होतं. मम्मीने गूळ वगैरे कट केलं. मग त्याच्यानंतर हे जे आवळे होते त्याला स्टीम केलं, म्हणजे खाली गरम पाणी ठेवलेलं आणि स्टीमरमध्ये ठेवून त्याला म्हणजे स्टीम करून घेतलं. आणि गूळ गरम करायला ठेवलेलं आहे बघा. आणि स्टीम झाल्यानंतर आवळ्याचे असे म्हणजे पाकळ्या पडतात. हे बघा ह्याच्या कशा पडल्या आहेत, एकदम मध्ये बी वेगळी झाली आहे. आणि पूर्ण हे बघा तर हे गुळाचा पाक हे बघा रेडी होतोय. आणि त्याच्यामध्ये मग लवंग टाकलं, दालचिनी आणि लवंग टाकलं, आणि इलायची पण टाकली आणि मिरे पण टाकले होते लवंगसोबतच, म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेवर येतो खूप छान आहे बघा. दालचिनी पण टाकली आणि लवंगसोबतच मिरे टाकले होते. मग नंतर हे जे आवळा आहे तो सगळा त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला त्यात पण उकळवायचं, म्हणजे गॅस चालूच ठेवायचा, गॅस बिलकुल बंद करायचा नाही. त्याच्यामध्ये हे बघा मम्मीने थोडीशी साखर पण टाकली आणि त्याला असंच मम्मी होत होते. बघा हे रेडी होत चाललं आहे, म्हणजे गॅस चालूच आहे आणि लो फ्लेमवरती मम्मीने ठेवलेलं. आणि जरा मीठ पण टाकलं आहे फ्लेवर येण्यासाठी. असं मम्मीने ना अर्धा 1 तास तरी ठेवलेला लो फ्लेमवरती गॅस. आणि हे बघा हे असं रेडी झाल्यावर कसं कळणार, मम्मीने घेतलेलं एका प्लेटीमध्ये. आणि ह्याची जर एक तार बनली का मग रेडी. आजसाठी एवढंच, बाय.